पोरो नमस्कार। आपल्या देशात एखादं राज्य निर्माण करायचं असेल तर याच्यामध्ये राज्यघटनेत कलम 2 आहे। आपल्या देशात एखाद्या राज्याचं नाव, एखाद्या जिल्ह्याचं नाव, एखाद्या शहराचं नाव, एखाद्या नदीचं नाव, एखाद्या पर्वताचं नाव बदलायचं असेल तर याच्यासाठी राज्यघटनेमध्ये कलम 3 आहे। मग एखाद्या राज्यानं एखादा जिल्हा निर्माण व्हावा या संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तर अंतिम ठरवलं समजा केंद्र सरकारनं तर तो जिल्हा निर्माण होतो। आता पहा 1 ऑगस्ट 2014 पर्यंत आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे होते आणि 26 जानेवारी 2025 ला महाराष्ट्रामध्ये 37वा एक जिल्हा निर्माण होणार आहे। या 37व्या जिल्ह्याचं नाव उदगीर आहे। मग आता हा उदगीर जिल्हा लातूर जिल्ह्याचं विभाजन होऊन नव्यानं निर्माण होणारा 37व्या क्रमांकाचा जिल्हा असेल। मग लातूरमध्ये जो जळकोट तालुका आहे, लातूरमध्ये जो काही अहमदपूर नावाचा तालुका आहे, त्या लातूरमध्ये लक्षात घ्या की देवणी नावाचा तालुका आहे, उदगीर नावाचा तालुका आहे, यांचं विभाजन होऊन आणि नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा, कंधार, मुखेड याच्यातील काही गावाचा समावेश होऊन उदगीर नावाचा नव्यानं जिल्हा निर्माण होणार आहे। या संदर्भाची माहिती लक्षात घ्या संजय बनसोडे साहेबांना दिलेली आहे। मुख्य गोष्ट की त्याच नांदेडमध्ये मुक्रामाबाद किंवा वऱ्हाळी हा नवीन तालुका निर्माण होऊन तो देखील उदगीर जिल्ह्याचा भाग बनेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एखादा जिल्हा निर्माण करणं म्हणजे एवढं सोपं नसते। त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस निर्माण करावं लागते, जिल्हा परिषद कार्यालय निर्माण करावं लागते, त्या लोकांचे निवासस्थानं निर्माण करावं लागतात, अनेक जिल्हा स्तरावर जे कार्यालय असतात ते निर्माण करावं लागतात। आणि म्हणून या अगोदर आपण पाहिलं असेल 1 ऑगस्ट 2014ला जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पालघर नावाचा जिल्हा ठाणे जिल्ह्याचं विभाजन निर्माण केला तेव्हा तो जिल्हा निर्माण करायला आपल्याला 465 कोटी रुपये खर्च आला होता। त्या जिल्ह्याचे पहिले कलेक्टर बनले होते अभिजित बांगर, हेही आपण पाहिलं होतं। म्हणजे 26 जानेवारी 2025ला महाराष्ट्रामध्ये 37वा नव्यानं जिल्हा निर्माण होणार, त्या जिल्ह्याचं नाव उदगीर असेल आणि त्याला दिलेला RTO क्रमांक MH55 असेल। दोन्ही गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या। आता पहा ही पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, याची जी काही माहिती आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे। आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर देखील काही महत्त्वपूर्ण जिल्हे निर्माण झाले। मग त्या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पहा हा आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये पोरो 1980च्या अगोदर, मग 1980च्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या 280 तालुके आणि जवळपास 26 जिल्हे होते। पहा 1980च्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये 280 तालुके आणि 26 जिल्हे होते। म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 10 जिल्हे निर्माण झाले आणि 26 जानेवारी 37वा नव्यानं जिल्हा निर्माण होणार आहे, त्याचं नाव आहे उदगीर। मग जरा असं आपण आपल्या थोडे महाराष्ट्राच्या या भूगोलाच्या नकाशाकडे पाहूया की बाबा नेमके कोणकोणते जिल्हे कधी निर्माण झाले। पहा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा काय झालं तर 1 मे 1981ला महाराष्ट्रात पहिल्यांदा सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा निर्माण झाला, रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन। आता पहा हा या ठिकाणी रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे हा। मग या रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन महाराष्ट्रामध्ये नव्यानं जिल्हा निर्माण झाला सिंधुदुर्ग, ज्याची 2 राज्यांना सीमा लागून आहे, इकडं गोवा इकडं कर्नाटक। पहा मग याची निर्मिती झाली 1 मे 1981। 1 मे महाराष्ट्र निर्मिती दिवस आहे, महाराष्ट्र निर्माण होणारं भारतातलं 14व्या क्रमांकाचं राज्य आहे। मग याच तारखेला जर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे आणि मग या छत्रपती संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामधून आपण पाहिलं असेल की बाबा जालना नावाचा जिल्हा निर्माण झाला। कोणता जिल्हा निर्माण झाला? जालना नावाचा जिल्हा निर्माण झाला 1 मे 1981ला। मग 1 मे 1981ला या महाराष्ट्रात 2 जिल्हे निर्माण झाले, 1980 पर्यंत 26 होते। मग 27वा जिल्हा निर्माण झाला सिंधुदुर्ग आणि 28वा जिल्हा आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाला जालना। आता पहा 16 ऑगस्ट 1982 एकनाथ पाटील जो काही ठोकळा आहे त्याच्यामध्ये पेज क्रमांक 300 वर 15 ऑगस्ट दिले, जराशी तारीख बरोबर करून घ्या, 16 ऑगस्ट आहे। मग 16 ऑगस्ट पहा लक्षात घ्या, मग 16 ऑगस्टला काय झालं बाबा मुख्य गोष्ट तर या ठिकाणी उस्मानाबाद नावाचा जिल्हा आहे। कोणता आहे हा? आता या जिल्ह्याचं नवीन नामकरण धाराशिव असं करण्यात आलेलं आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या हा। तर या जिल्ह्यातून आपण 16 ऑगस्ट 1982ला पहा 16 ऑगस्ट 1982ला नव्यानं जिल्हा निर्माण केला, या जिल्ह्याचं नाव लातूर। काय नाव होतं? लातूर। हा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारा लक्षात घ्या 29व्या क्रमांकाचा जिल्हा आहे। मग याच वेळेस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा 26 ऑगस्ट तारीख पहा 26 ऑगस्ट 1982ला इथं इरई नावाच्या नदीकाठी चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे, या चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन झालं आणि आपल्या महाराष्ट्रात
महत्त्वपूर्ण एक जिल्हा निर्माण झाला, या जिल्ह्याचं नाव गडचिरोली। मग गडचिरोली जिल्हा आपल्या महाराष्ट्रात निर्माण होणारा 30व्या क्रमांकाचा जिल्हा आहे। आता पहा 1 ऑक्टोबर, हे पहा 1 ऑक्टोबर वर्ष 1990 या ठिकाणी मुंबई शहर होतं, कळलं, म्हणजे बृहमुंबई, याला आपण मुंबई शहर म्हणलो, आणि या ठिकाणी नव्यानं जिल्हा निर्माण झाला, याचं नाव दिलं आपण मुंबई उपनगर। म्हणजे महाराष्ट्रामध्ये इथे एकच जिल्हा निर्माण झाला, हा निर्माण होणारा 31व्या क्रमांकाचा जिल्हा 1 ऑक्टोबर 1990। आता त्यानंतर 1998ला महाराष्ट्रामध्ये पुन्हा 2 जिल्हे निर्माण झाले। मग 1998ला 2 जिल्हे कोणते बाबा, तर या ठिकाणी मोरणा नावाच्या नदीकाठी अकोला नावाचा जिल्हा आहे, अकोला जिल्हा शहर आहे। या अकोल्यामधून विभाजन होऊन वाशिम नावाचा जिल्हा निर्माण झाला, अकोल्याचं विभाजन होऊन वाशिम नावाचा जिल्हा निर्माण झाला। मग हा निर्माण झाला 1 जुलै 1998। पूर्व 1 जुलै हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करतो, तर भारतामध्ये तो दिवस आपण डॉक्टर डे म्हणून साजरा करतो। हा आपल्या महाराष्ट्रात निर्माण होणारा वाशिम 32व्या क्रमांकाचा जिल्हा आहे। याच तारखेला पहा या ठिकाणी धुळे नावाचा जिल्हा आहे, आणि या धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन उत्तरेकडे महाराष्ट्रात नंदुरबार नावाचा जिल्हा निर्माण झाला। हा जिल्हा देखील 1 जुलै 1998ला निर्माण झाला, आणि आपल्या महाराष्ट्रात निर्माण होणारा हा नंदुरबार 33व्या क्रमांकाचा जिल्हा बनला, पहा 33व्या क्रमांकाचा जिल्हा बनला। आता यानंतर मुख्य गोष्ट पहा की आपल्या इथं परभणी नावाचा जिल्हा आहे। मग या परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन कयाधू नदीकाठी असणारं जिल्हा शहर हिंगोली 1 मे 1999ला निर्माण झालं, पहा, आणि हिंगोली महाराष्ट्रातला 34व्या क्रमांकाचा जिल्हा बनला। मग या ठिकाणी भंडारा नावाचा जिल्हा आहे पोरो, आणि या भंडारा जिल्ह्यामधून 1 मे 1999ला एक महत्त्वपूर्ण जिल्हा निर्माण झाला। या जिल्ह्याचं नाव होतं गोंदिया, आणि गोंदिया महाराष्ट्रात निर्माण होणारा 35व्या क्रमांकाचा जिल्हा आहे। त्यानंतर पोरो या ठिकाणी जिल्हा आहे ठाणे, आणि 1 ऑगस्ट 2014ला अलीकडं सर्वात शेवटी महाराष्ट्रामध्ये जो जिल्हा निर्माण झाला त्याचं नाव आहे बब्या पालघर, आणि पालघर 1 ऑगस्ट 2014ला महाराष्ट्रात निर्माण होणारा 36व्या क्रमांकाचा जिल्हा आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 1981ला महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की एक जिल्हा निर्माण झाला जालना, आणि एक निर्माण झाला सिंधुदुर्ग। 1982ला 2 जिल्हे निर्माण झाले, एक उदगीर, एक उस्मानाबाद लातूर म्हणजे धाराशिव लातूर, आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट चंद्रपूर गडचिरोली। त्यानंतर 1990ला मुंबई उपनगर नावाचा 3 तालुके असणारा एकमेव जिल्हा निर्माण झाला। त्यानंतर 1998ला अकोल्यामधून वाशिम आणि धुळेमधून नंदुरबार, 1999ला परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया, 1 ऑगस्ट 2014ला ठाणेमधून पालघर, आणि अलीकडं MH55 RTO क्रमांक असणारा त्याच्यानंतर लातूर जिल्ह्याचं विभाजन करून नांदेडमधले काही मुखेड, कंधार, लोहा याच्यातील काही गावांचा समावेश करून नव्यानं जो जिल्हा निर्माण केला जाईल त्या नव्यानं निर्माण केलेल्या जिल्ह्याचं नाव उदगीर असेल। का असेल? उदगीर। आणि उदगीर म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे खाली त्याची सीमा कशाला लागून आहे? लातूर म्हणल्यावर कोणाला? कर्नाटक। लातूरची सीमा कोणाला लागून आहे? कर्नाटक नावाच्या राज्याला लागून आहे, म्हणून कर्नाटक राज्याला लागून असणारा एक महत्त्वपूर्ण महाराष्ट्रात 26 जानेवारी 2025ला आपण 37वा जिल्हा निर्माण करत आहोत, त्या जिल्ह्याचं नाव उदगीर आहे। विशेष पूर्ण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे चालू आहे त्या माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल पाहत चला। मी शिकवत बी असतो आणि वेळ प्रसंगी मोकार पण बोलतो, पण नुसतं मोकार बोलल्यानं आपले दिवस मोकार जातील है ना। आणि जगाची लोकसंख्या 5 अब्ज आहे, आपण जगात एंटरटेनमेंट म्हणून जन्माला आलो नाही, आपल्याही अस्तित्वाची परख जगाने ठेवली पाहिजे। यासाठी आपल्याला आपला वेळ दिल्याशिवाय लोक आपल्या वेळेची कदर करत नाहीत, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा। अशा पद्धतीने आपण परिपूर्ण माहिती या ठिकाणी जिल्हा निर्मितीविषयी पाहिलेली आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर।